तुषार आपटे कोळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये भाजपचे स्वीकृत नगरसेवक झालेले आहेत। तुषार आपटे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील सह आरोपी आहेत। अक्षय शिंदे प्रकरणामध्ये शाळा व्यवस्थापनातील काही सदस्य आरोपी होते आणि आपटेंनी आता पक्षाचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी मदत केल्यानं संधी दिल्याचा भाजपचा हा दावा आहे। तुषार आपटे यांना स्वीकृत नगरसेवक बनवल्यानं वाद निर्माण होण्याचीही दाट शक्यता वर्तवली जाते आहे। तुषार आपटे बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील सह आरोपी आहे। आरोपी तुषार आपटे कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये भाजपचे स्वीकृत नगरसेवक आहेत। नगरपालिका निवडणुकीमध्ये तुषार आपटेंनी नगरसेवक निवडून आणण्यात मदत केल्याचा दावा केला जातोय। भाजपच्या निर्णयामुळे आता वाद निर्माण होण्याची ही शक्यता आहे। अक्षय शिंदे प्रकरणात शाळा व्यवस्थापनातील काही सदस्यांवर गुन्हे दाखल झाले होते। यामध्ये कुळगाव बदलापूर नगर परिषदेत 5 स्वीकृत नगरसेवकांची निवड झाली। बदलापूर बाललैंगिक अत्याचार प्रकरणात शाळा आणि संस्था चालकांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला होता। यामध्ये तुषार आपटे फरार होते, मात्र 44 दिवसांनंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। तुषार आपटेंना 48 तासात जामीनही मिळाला होता। तर लैंगिक अत्याचाराबद्दल भाजपनं बक्षीस दिलंय का असा उपरोधिक सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। भविष्यात अशांनाही क्लीन चिट देतील असं राऊत म्हणतायत। भाजप महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती थुंकतोय। आरोपी तुषार आपटे कोळगाव बदलापूर नगरपालिकेत भाजप स्वीकृत नगरसेवक झाल्यानंतर संजय राऊतांनी हा हल्लाबोल केलाय। भाजप महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती थुंकतोय असं संजय राऊत म्हणतायत। या शाळेमध्ये हा सर्व प्रकार घडला, त्या शाळेच्या संचालकांनी संबंधित मुलगी आणि तिच्या आईची तक्रार सुद्धा घेऊ नये पोलिसांनी यासाठी दबाव आणला होता। भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचा एक प्रमुख नेताच त्याच्यामध्ये आहे। तिच्यावरती अत्याचार करून तिला ठार मारण्यामध्ये ते भाजपचे खासदार झालेले। त्यांना लैंगिक अत्याचाराबद्दल काय भाजपने बक्षीस दिलंय का, इनाम दिलंय का? पूर्वी इनाम द्यायचे। लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपींशी तुमची युती होऊ शकते का? ते पण त्यांना थेट तुम्ही स्वीकृत नगरसेवक करून पालिकेत पाठवताय। तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती थुंकताय। जे प्रकरण सगळ्यात जास्त या महाराष्ट्रात गाजलं आणि जनता हादरली, त्यातल्या आरोपींना तुम्ही तुमच्या पक्षात सन्मानानं घेऊन महानगरपालिकेत पाठवताय, ते पण स्वीकृत। राज्याच्या प्रतिमेला काळीमा फासणारे कृत्य भारतीय जनता पक्ष करताय। बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी तुषार आपटे याला भाजपनं स्वीकृत नगरसेवक केलं असं सांगण्यात नाही तर स्थानिक लेवलला मला बघायला लागेल प्रत्येक गोष्टीची माहिती। काल मी प्रवासामध्येच आहे, त्यामुळे मी माहिती घेणारी तुमच्याशी चर्चा करतो। बदलापूरच्या जो अत्याचार प्रकार झाला होता त्यामध्ये खरं तर अक्षय शिंदे हे एन्काउंटर झालं आणि त्यामध्ये खरं तर जो सह आरोपी आहे महेश आपटे याला देखील आता भाजपच्या वतीने सुस्कृत नगरसेवक केलेलं आहे। कसं बघता या सगळ्याकडे, कारण की अशा पद्धतीच्या आरोपांना नगरसेवक करणं नाही, मी याची माहिती घेईन। मुंबईपुरतं मी तुम्हाला बोलू शकतो, मी याची माहिती घेऊन